सगळ्यांना नमस्कार। आज 15 जानेवारी 2026 आणि आज महाराष्ट्रातील महानगरपालिका यांची निवडणूक आहे। तर सर्व लोक आज शहरामधील सतर्क आहे। तर तुम्ही थंबनेल तर बघितलं असेल, तर मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही एकदा अवश्य विचार करा। तुमचा जो भूतकाळ आहे किंवा प्रेझेंट काळ आहे त्याचा विचार करूनच काय करा की तुम्ही मतदान करा। हा आमचा पक्ष आहे, आम्ही या पक्षाचे आहे, हा आमचा उमेदवार आहे। जर या गोष्टीकडे बघून जर तुम्ही मत केलं तर तुमचे जे शहरातील ज्या समस्या आहेत त्या तसेच राहणार। तुम्ही एकदा डोळे बंद करा आणि विचार करा, आपल्या शहरामध्ये पाणी किती दिवसाला येतं, रस्ते व्यवस्थित आहे का, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लागत आहे का, किंवा गल्लोगल्ली शाळा अंगणवाड्या व्यवस्थित आहेत का, जिम व्यवस्था आहे का, छोट्या त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्या व्यवस्थित आहे की, या गोष्टीचा सगळा विचार करा। आतापर्यंत काय केलं की आपण फक्त एखादा उमेदवार बघून किंवा एखादा पक्ष बघून, एखादं कास्टिझमचं बघून, हिंदू आहे, मुस्लिम आहे, हे आहे, ते आहे, हे बघून उमेदवार आपण आत्तापर्यंत निवडून दिले। पण तुम्हाला सांगतो, हे उमेदवार काय करतात की आता इलेक्शनच्या सुरुवातीला पैसे वाटतात बिनधास्त, 5-5, 10-10 हजार रुपये वोटिंग देतात आणि तुमच्याकडून वोट घेतात आणि तुमचं तोंड बंद करतात। हे काम करतात का? हे पैसे कशासाठी वाटतात? जर मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीला प्रामाणिकपणे शहराचं काम करायचं असेल तर तो पैसे कशाला वाटेल? तो पैसे जेव्हाच वाटेल की त्याला वाटेल की आपल्याला वरून खूप पैसा खाता येणार आहे आणि तो पैसे वाटतो खिशामधून वाटतो का? हा उमेदवार जेवढे पैसे वाटतो ना तुम्हाला 5-5, 10-10 हजार रुपये, तर जेव्हा हा निवडून येतो तर हा पैसा खातो। हा पैसा कुठला असतो? जो पैसा तुम्हाला डेव्हलपमेंटचा येतो, रस्ते करण्यासाठी येतो, किंवा पाईपलाईनसाठी येतो, नाली व्यवस्थेसाठी येतो, कचराकुंडी व्यवस्थापनसाठी येतो। हा पैसा कुठे जातो? तर हा त्यांच्या खिशामध्ये जातो। तर हे तुम्हाला कळत नाही। तुम्ही आता 2,000 3,000 रुपये घेता ना, तर हे तुम्हाला जे आता कळलंच असेल। मला सांगायचं काय आहे, तर तुम्ही जो आज उमेदवार निवडणार आहे तर तो योग्य उमेदवार निवडा। कुठल्याही दादाच्या, कुठल्याही पक्षाचा, किंवा तो एखादा मोठा राजकारणी घराण्यातील आहे, एखादा आमदाराचा, एखाद्या खासदाराचा मुलगा आहे, किंवा एखाद्या राजकारणाशी कनेक्ट आहे चांगल्या मोठ्या, तर अशा व्यक्तीला निवडून देऊ नका। हे लोकांना काय असतं की यांच्या घरातील परंपराच असते की 4-4, 5-5 पिढ्या काय करतात, राजकारणाशी कनेक्ट असतात, हजारो कोटी रुपये हे कमवून ठेवतात आणि यांना जनतेशी काही घेणं देणं नसतं। यांना माहीत आहे की जनतांना 2-2, 3-3 हजार रुपये दिले की हे शांत होतात, यांचे तोंड गप्प होतात, त्यामुळे जनता काही बोलत नाही। तर सांगायचं तर अशा व्यक्तीला निवडून द्या की जो व्यक्ती व्यवस्थित शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, त्याला काही गोष्टीचं ज्ञान आहे, राजकारणाशी जास्त तो निगडीत नाही। म्हणजे जे लोक जास्त राजकारणाशी निगडीत असतात त्यांचा एकच उद्देश असतो की पैसे वाटणे आणि खाणे। म्हणून मतदान करण्याच्या अगोदर एकदा अवश्य विचार करा, आपल्या जो विभाग आहे या विभागासाठी कोणता उमेदवार चांगला असणार आहे, कोणता काम करू शकतो, कोणत्या उमेदवारांनी अगोदर थोडंफार काम केलेलं आहे, किंवा त्याला जाणीव आहे की या गोष्टीचे आपण काम करायला पाहिजे। कोणता उमेदवार मतदान झाल्यानंतर तुमच्या गल्लीला येतो, तुमची विचारपूस करतो। आता खूप असे उमेदवार आहे की घडोघडी दिवसातून 2-2, 3-3 चक्रा हे गल्लोगल्ली मारत असतात, पण जेव्हा निवडणूक होईल ना तेव्हा तुम्हाला पुढच्या निवडणूकपर्यंत त्यांचा चेहरासुद्धा दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे। म्हणून तुमचं मत विकू नका। जेव्हा तुम्ही वोटिंग करायला जाताना एकदा विचार करा, डोळे बंद करा, आपल्या शहराची समस्या काय आहे, पाणी येत आहे का व्यवस्थित, फिल्टर पाणी आहे का, डेली यूजसाठी पाणी आहे का, कचराकुंडीची व्यवस्था आहे का, रस्ता व्यवस्थित आहे का, महिलांना संरक्षण व्यवस्थित आहे, या गोष्टीचा थोड्या गोष्टीचा विचार करा आणि नंतरच मतदान करा। धन्यवाद।